अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून आणखी 4 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे आणि संबंधित चालकांना 1 महिन्याची प्रारंभिक मुदत आता मिळेल. त्यानंतर आवश्यक असेल तर 3 महिन्यांचा कालावधी मिळेल असं सरनाईक म्हणाले. तर 85% रिक्षाचालक मराठी शिकलेले आहेत आणि 15% रिक्षाचालक मराठी अजून शिकायचे राहिलेले आहेत. त्यामुळे दंडात्मक कारवाई करू नये अशी मागणी निरुपम यांनी केली आहे. तसं बघायला गेलं तर आम्ही 4 महिन्याची मुदत अजून द्यायला तयार आहोत. 1 महिना जो आहे तो आम्ही नोटीस दिल्यानंतर त्याला मिळेल की 1 महिन्यामध्ये त्याला मराठी जे आहे ते जर शिकता आलं नाही तर परत त्याची मौखिक चाचणी घेऊ आणि 1 महिन्यामध्ये जर त्याला नाही शिकता आलं तर 3 महिने आम्ही त्याला पिरियड देऊ. 3 महिन्यामध्ये त्यांनी शिकावं, परंतु 3 महिन्यामध्ये त्याचं 3 महिन्यापर्यंत त्याला काहीतरी कायद्याचा बळगा असणं गरजेचं आहे, म्हणून त्याचं निलंबित करण्यात येईल लायसन्स, परंतु रद्द करण्यात येणार नाही. 3 महिने आणि 1 महिना असे 4 महिने जर तो घेऊन सुद्धा नाही शिकू शकला तर मग नाईलाज आहे. त्याला मराठीवर प्रेम नाही, मराठी अस्मितेची त्याला काही गरज नाही आहे, अशा पद्धतीनं त्याला मराठी शिकायचंच नाही हा विचार मनामध्ये करून आम्ही त्याचा लायसन्स पूर्णतः रद्द करू. अशा प्रकारचा 12 ऑगस्ट 2026चा कायदा आहे. कमीत 85% जो ऑटो चालक आहेत मुंबई आणि MMR रिजनचे त्यांनी मराठी शिकलेला आहे. आता 10-15% राहिलेले आहेत, त्यांच्यावर जो कारवाई होत आहे तो चुकीचा आहे. आज संध्याकाळपर्यंत आमचे मुख्यमंत्री जो तुमच्या नागपूरचे योग्य सुपुत्र आहेत त्यांनी ऐसी घोषणा केली कि अगर टाइम बढ़ा के मांगना है तो हम टाइम बढ़ा के भी देंगे, कोई दिक्कत नहीं है, लेकिन हम किसी पे जोर जबरदस्ती नहीं करेंगे, मराठी भाषा इम्पोज नहीं करेंगे. पण सर्वांना मराठी भाषामध्ये संवाद केला पाहिजे. कमीत कमी याचा प्रयत्न सगळ्यांकडून सुरू झाला पाहिजे. तो मी समाधानी आहे माझ्या शासनावर